बोईज विभागातील आपण पाहतोय विकास स्मृती चषक 2026 मानद सन्मानाची स्पर्धा एक क्रिकेटचा महासंग्राम ना भूतो ना भविष्यात असे डोळ्यांचे पारणे फेडणारे आयोजन दिवस रात्र क्रिकेटचा हा रणसंग्राम रणधुमाळी आपण पाहतोय। सर्व आयोजक ज्यांनी अतोनात मेहनत केली, युवा पर्व नवे सर्व ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यांचा एकत्रीकरण आणि केलेली अथांग परिश्रम यांच्या माध्यमातून आपण पाहतोय विकास स्मृती चषक 2026 अतिरिक्त खेळाडू पाठवायचे आहे दोन्ही संघ, कारोडी संघ, कोरोडी संघ। चला कोरोडी संघ आणि त्याचबरोबर बक्षीस आहे डायरेक्ट हिट साठी आणि स्टनिंग कॅच साठी विशेष बक्षीस ऑकलेचा गॉगल देण्यात येणार आहे। ऋत्विक देशमुख यांच्या माध्यमातून हे बक्षीस लागवण्यात आलेलं आहे। कोणत्याही खेळाडूने जर का डायरेक्ट हिट मारला, डायरेक्ट हिटद्वारे रनआउट केलं आणि स्टनिंग कॅच कोणी पकडली तर त्यांच्यासाठी ते ओकलेचं गॉगल ऋत्विक चेतन देशमुख यांच्याकडून देण्यात येणार आहे। सर विवेक नाईक सर आपण यायचं आणि संतोषदा मात्रे यांच्याकडे समालोचन कक्षाच्या समोर संपर्क साधायचा आहे। विवेक नाईक सर बघा एक विशेष सूचना, ज्याने कोणी रस्त्यामध्ये गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे आपण आपल्या गाड्या योग्य त्या ठिकाणी पार्क करा। मागे पार्किंग झोन आहे, त्या पार्किंग झोनमध्ये गाड्या पार्क करायच्या आहेत। स्पेशली बाईक, ज्यांच्या कोणाच्या बाईक आहेत त्या बाईक लवकरात लवकर बाहेर काढायच्या आहेत, त्याच्यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण होतोय। असंख्य गाड्या या रस्त्यावर पार होत नाही आहेत, त्यामुळे ज्याने कोणी योग्य त्या ठिकाणी गाड्या पार्क नाही केलेल्या आहेत त्यांनी योग्य त्या ठिकाणी पार्क करायच्या आहेत। ऑडिओ कमेंट्री बॉक्स। वाळुंजे संघ खुर्ची घेऊन बसायचं असं विनंती केली जाते, उभं राहायचं नाही असं आपल्यास विनंती केली जाते। प्रेक्षकांना विनंती असेल ज्या टीमचा सामना असेल त्यांच्या समोर जर आपण उभे असाल तर खाली बसण्याची विनंती केली जाते, जेणेकरून प्लेइंग 11 पुढे 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 येणार नाही। इथे तर विनंती असेल। त्याला उड्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते। गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय। वैयक्तिक पहिलं षटक साई 200 धावा येताना पाहायला मिळत आहे। ओम साई श्री साई 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 नक्कीच कोरोडी संघासाठी मात्र संकटमोचक पूर्ण बनणार का? गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज होतोय, पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळते। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येचा 3 चेंडू केवळ 2 धावा। पार्थ आणि राहुल ही जोडी मात्र खेळताना पाहायला मिळते। पार्थ आणि साई हे समीकरण रंगताना पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करावी लागेल। पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चांगला फटका सजवला गेलाय। नॉर्मल मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय इनटू द ग्राउंड, डाऊन द ग्राउंड, इनटू द कार्पेट, येतोय चौकार डीजे। हॅलो चौकार येताना पाहायला मिळाला, तर चौकार धावसंख्या उच्चांक घेताना पाहायला मिळाली। धावसंख्या होतीये 6 धावा। पुन्हा एकदा साई सज्ज होताना पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा भीमरच्या स्वरूपात दंडित केलं जाईल का? धोकादायक गोलंदाज ज्यावेळी आपण भीमरच्या स्वरूपात +1 2 धावा येताना पाहायला मिळाल्या, ज्यावेळी आपण मात्र नक्कीच ज्यावेळी आपण शरीर भेदक मारा करतो आणि एसटीच्या वरती चेंडू जेव्हा आदळतो चेस्ट लेवल, त्यामध्ये नक्की तुम्हाला धोकादायक गोलंदाज म्हणजे भीमरच्या स्वरूपात दंडित केला जातं। पुन्हा एकदा 2 धावा येताना पाहायला मिळाल्या। पुन्हा एकदा उघड्या डोळे पाहणी चेंडू असेल फ्री हिट, फ्रीची नामी संधी असेल, संधी घेणार का फ्रीच्या? पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, फटका सजवला गेला, 1 धाव नक्की अर्जित केली जाते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? चांगला रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळाला। दुहेरी धाव अर्जित केली गेली। धावपट्ट्यावरती धावसंख्येत 2 ने वाढ। धावसंख्येचा विचार केला धावसंख्या होते 10 धावा। शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकामध्ये 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 10 धावा। शेवटच्या चेंडूवरती मात्र नजरा वळवल्या जातील। राहुल हो काय गोलंदाज, स्थिर तेज थर्रार गोलंदाजी पाहायला मिळते। वेगावरती स्वार होताना पाहायला मिळाला, यष्टीचा वेग घेतला गेला आणि विकेट खेळताना पाहायला मिळतोय। काय गोलंदाजी, हा शेवटचा चेंडू रागाने टाकला होता का कदाचित, कारण की त्याच्यामध्ये वेग खूप पाहायला मिळाला। यू मिस
आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय विकेटचं बदल यष्टीचा वेध घेतला. जेव्हा ती लावते गंध आणि गळ्यात सोन्याचा नेकलेस बनवते मराठी बंध एका सेकंदात होतो मी स्पीचलेस मराठी पोरगी संस्कृती जपते एकाच पोऱ्यावर त्याच्यातच रमते दहासोबत पुरणपोळी पण जमते लाजाळू इतकी बघूनच जमते काय ती चालली काय ती लचक फोटो चला. काढते कसं काळी रेलिंग म्हणजे बॅरिकेडच्या बाहेर जे जे कोण उभे असतील त्यांना विनंती आपण त्याच्या मागे जायचंय मिडऑफच्या साईडला म्हणजे ज्या बाजूला आपण एंट्री करतो ना मैदानामध्ये येण्यासाठी त्या बाजूला. पाहण्यासाठी गर्दी झाली की गर्दी होतो मी माझी हमदर्दी झाली ती आणि ती माझ्या पाठीशी बोलली अहो बेटा ना नदीच्या काकीशी. एक षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 10 धावा. बॅरिकेडच्या पुढे जे जे कोण उभे असतील आता आयोजकांमार्फत विनंती केली जाते की थोडंसं मागे जायचंय. वायर ओपन आहेत कोणताही अनर्थ होण्याची शक्यता असते तर म्हणून आपण काळजी घ्या. पुन्हा एकदा पुढे मैदानाचे वैयक्तिक पहिलं सांगितलं दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज रुपेश. रुपेश टू पार्क समीकरण त्यांना पाहायला मिळेल. डावखुरा गोलंदाज ओव्हर द विकेटचा मारा करताना पाहायला मिळतोय. पहिल्या शेंडूवरती काय घडतंय हो जेल केला धरतीला दान. पुन्हा एकदा तात्या इंचू हटवा मित्रांनो. ओम बगणी भागोदरी ओम बट स्वाहा. जेल केला धरतीला दान आणि मोठं मिळतंय आयुष्यमान भव. नक्कीच पार्थ या संधीचं सोनं करणार का पाहणं गरजेचं आहे. फलंदाजी मार्कवर अजिंक्य मात्रे फलंदाजीच्या रडारवरती पाहायला मिळते. वारसा असेल फलंदाजीचा काय करणार मोठे फटके खेळणार की नक्कीच पार्थला स्ट्राईकचा वारसा देणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. पहिल्या चेंडूवरती डावखुरे गोलंदाज रुपेश यांनी मात्र संधी उपलब्ध करून दिली होती. मिडन ऑफच्या साईडमध्ये एक पुन्हा एकदा चांगली रणनीती पाहायला मिळते. कारण सेट झालेला फलंदाज आहे त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं असेल. धावसंख्येचा उच्चांक एक साईडून मात्र तो चांगली फलंदाजी करतोय. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करतो. तोच मात्र पार्थ पुन्हा एकदा स्ट्राईकवरती येताना पाहायला मिळत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला पाहिजे तर फिरकीचा जादूगार म्हणून नक्कीच पाहायला जात आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मोठा फटका चालवला जातोय. स्ट्रेट द डाऊन अप्रतिम नेत्रदीपक हो चांगलं क्षेत्ररक्षण मित्र टाळ्या होत होत्या मित्रांनो. काय क्षेत्ररक्षण कुठेतरी वाटलं होतं परंतु अप्रतिम तडंपणा नक्कीच पाचारण आमंत्रित केलं गेलंय. पंचांमार्फत रिव्ह्यू घेतला घेतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हा षटकार नाही याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. अप्रतिम एफर्ट यश आपल्या संघासाठी मोलाची भूमिका बजावताना प्रयत्नांची पराकाष्ठा 100% एफर्ट दिला जातोय. पहा मित्रांनो मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकता अप्रतिम. ओ आधी काय झालं तर चेंडूला आतमध्ये ढकललं गेलं. आता काय झालं तर फलंदाजाने बॅटला सोडून दिलं. हे पाहायला मिळतं क्रिकेटमध्ये. धाव सांगू ते 13 धावा. कमिटी मेंबर जायचंय. सर्व संघाची नोंद घ्यायची. पाणी असो बॅट असो काही असेल तर कमिटीकडे संपर्क साधायचा. कमिटी मेंबरच फक्त मैदानामध्ये जातील आणि फलंदाजाला किंवा गोलंदाजाला काय हवं असेल तर पंचांकडे परमिशन घ्यायची आणि इकडे मात्र सांगायचं. कमिटी मात्र नक्की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. सर्व म्हणजे लिमिटेड.
धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 13 धावा. आता बॅट चेंज केली गेली आहे. शेवटचे 2 चेंडू शेषक षटकामधील दुसरं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्लोवर वन वेगावरती स्वार नव्हता. अचूक टप्पा येताना पाहायला मिळते. पुन्हा एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलं. धावसंख्येत एकने वाढ होतीये. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या होते 14 धावा. शेवटचा चेंडू शेषक या षटकामधील दुसरं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना रुपेश यांच्या मार्फत हाताळताना पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये आल्या तर 10 धावा. आता जर पाहिलं तर धावसंख्या होते 14 धावा, म्हणजे केवळ 4 धावा खर्ची गेल्यात. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन घेऊन काढलाय. पुन्हा एकदा जेलची संधी होती. पुन्हा एकदा जेल केला. धरतीला दान. कॅच विन द मॅच. कॅच घ्या मॅच घ्या समीकरण का संबोधलं जातं, कारण ज्यावेळी एखाद्या प्लेअरची कॅच सुटते, जेल सुटतो, तदनंतर त्यानं घेतलेला आक्रमकपणा, ज्यावेळी तो मोठे फटके खेळतो ना, त्यावेळी त्या कॅचचं महत्व कळतं. 2 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये 2 षटकार धावसंख्या होते 15 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 10 धावा. या षटकामध्ये आल्या 5 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते वाळूंज संघाची 15 धावा. चांगली गोलंदाजी कोरुडी संघाकडून रुपेश यांच्या मार्फत हाताळताना पाहायला मिळाला. नौका गोलंदाज असेल प्रणव. प्रणव सज्ज होताना पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटचा मारा करताना पाहायला मिळतोय. ओहो, पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती मोठा फटका सजवला. आता मात्र कोणती चुकी केली नाही. जेलच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतोय. पारची खेळ संपुष्टात. पार्थ बॅक टू द डगआउट. पहिल्या चेंडूवरती विकेटचं बदल येताना पाहायला मिळालं. नौका फलंदाज जातोय प्रसन्न. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. 1 धाव नक्की अर्जित केली जाईल का? येस, प्रसन्न आपल्या संघाला प्रसन्न करणार का आपल्या फलंदाजच्या माध्यमातून, हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. धावसंख्येचा विचार करता 16 धावा येताना पाहायला मिळत आहेत. अज्जू यांनी तर मात्र नक्की चेंज केले बॅट. आता मारणार का षटकार फ्लॅट, हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. आदरणीय हर्ष भजे यांना विनंती करेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. हर्ष भजे यांना विनंती करण्यात येते आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. विकास स्मृती चषक 2026च्या वतीनं. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि हा 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 अचूक वेगावरती स्वार झाला आणि अप्रतिमाचा षटकार मारताना पाहायला मिळतो तो. नक्कीच अज्जू नक्कीच बॅट चेंज केली आणि नंतर दाखवून देतोय की मी बॅट चेंज केल्यानंतर काय करू शकतो. षटकार येताना पाहायला मिळतोय. बघा पहा स्क्रीनवरती पाहू शकता. स्टेप आउट केलं, डान्सिंग द ग्राउंड. आय आणि हॅड आय कॉम्बिनेशन चांगलं पाहायला मिळालं. तदनंतर चेंडूला धाडलं षटकारासाठी. सुमित पाटील यांच्याकडून या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. अप्रतिम. अज्जू मात्र आता गिअर बदललाय. टॉप गिअर मध्ये गाडी चालवायचा मनसुबा मणी धरलाय. चांगले फटके खेळावे लागतील. या संघ अडचणीमध्ये असेल तेव्हा मी अज्जू मात्रे वादळी खेळी करणार का पाहणं गरजेचं. आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती डान्सिंग ड्राव स्टेप आउट केलं. कारण क्रिकेट जसा मोबाईलला नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे सुद्धा तितकंच महत्वपूर्ण ठरताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा इथे काय घडतंय. झेल अडू की नको, अडू की नको, परंतु मात्र नक्कीच शरीराला बीट करत चेंडू गेला. पुन्हा दुहेरी धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्येत 2 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 24 धावा. 24 आकडा नक्की आठवतं. मास्टर ब्लास्टर सचिन सर यांचा वाढदिवस. त्यांच्याकडून आपण काय शिकलो. प्रॉ विरुद्ध पोहण्याची दृढता. ज्या माणसाकडे तो कठीण प्रसंगामध्ये सुद्धा हार न मानता बोलतो मैं खेलेगा. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. ही ऍक्शन पाहिली तर सोयब तन्वीर
कॉपी पेस्ट स्टाईल मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळते. पोटा फटका आडव्या चेंडूमध्ये घेताना पाहायला मिळतो. ओ हो, क्लास 1. एफर्ट तर चांगला होता. चेंडू मात्र झेल झाला असता त्या झेलला 100% मार्क देताना पाहायला मिळाले असते, पण एफर्ट चांगला होता. चेंडून हातामधून उसळी घेतली आणि पुन्हा दुहेरी धाव येताना पाहायला मिळाली. म्हणजे धावा येत आहेत. झेल जरी सुटला तरी दुहेरी धाव येताना पाहायला मिळत आहेत. कारण धावा धावा आणि धावांसाठी रंगलेला हा खेळ असतो. कारण ईच अँड एव्हरी रन इम्पॉर्टंट. क्रिकेट धावसंख्या होते 26 धावा. शेवटचा चेंडू शेषाच्या षटकामधील जेव्हापासून बॅट चेंज केली ना तेव्हापासून मोठे फटके खेळण्याचा नक्की प्रयत्न केला जातोय अज्जू मात्रे यांच्या मार्फत. टप्प्याचा चेंडू होता. परफेक्ट टायमिंग झाले का पाहणं गरजेचं असेल. आणि झेल पहा मित्रांनो, अप्रतिम. आज यश याने इथे षटकार अडवला होता. तोच यश प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळतोय. 100% एफर्ट. आणि झेलसाठी ऐकूया डीजे मार्फत एक सुरेख संगीत डीजे. साईला भेटाया तुम्ही येता का? चला जास्त टीम मीटिंग होऊ नका विनंती असेल. आपल्याकडे वेळेचं बंधन असेल कारण सर्वांना खूप लांब जायचं आहे. पुन्हा एकदा काय घडणार मैदानामध्ये पाहणं गरजेचं असेल. विकेटचं पतन येताना पाहायला मिळते. यश अप्रतिम कामगिरी करताना पाहायला मिळते सीमा रेषेलगत. पुन्हा एकदा वळे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते. विकेटचं पतन येताना पाहायला मिळालं. पुन्हा एकदा झेलची संधी येऊन निर्माण केली. हो 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 हो, इथे सुद्धा पुन्हा एकदा चांगला झेल टिपला गेला. बॅक टू बॅक दुसरा विकेट येताना पाहायला मिळतोय. यश यश इथे यश पाहायला मिळतोय. गोरी 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 नम्मी रावते काउरी. काय गो गोरी 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 नम्मी रावते काउरी. गोरी लाईन देते मन बंदरावरी. गोरी लाईन देते मन बंदरावरी. नक्कीच आदरणीय सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व चंदू वजे सर, कारोटे गावचे सुपुत्र चंदन वजे साहेब कोरोटी गावचे सुपुत्र यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल अप्रतिमाची सायकल देण्यात त्यांचं होतं आयोजकांमार्फत सहर्ष स्वागत आणि आभार. यश बॅक टू बॅक दुसरा विकेट. आता मात्र नजर वळवल्यातील आजच्या दिवसातील पहिला वयला हॅट्रिक मॅन म्हणून यश याच्या नावाची वर्णी लागणार का? आता मात्र क्षेत्ररक्षणात गोलंदाजाचा आरसा बनावा लागेल. कंबर कसावी लागेल. 100% प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. प्रतिष्ठा लागल्या आपल्या गावाच्या नावाची, प्रतिष्ठा लागल्या आपल्या गोलंदाजाची. यश यश मात्र नक्कीच हॅट्रिक मॅन ठरणार का? काय करणार? चला उडा कॅमेरामॅन, फोकस करो. या चेंडूकडे नजर वळवा. हॅट्रिक वॅट्रिक मिळणार का?
हॅट्रिकची नामी संधी असेल, आयोजन कमीकडून हॅट्रिक साठी विपुल नाईक सर यांच्याकडून 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. वाघोली गावचे सुपुत्र यांच्या मार्फत नक्कीच. ओ आणि यस विकेटचं पतन काय घडतं. यश यश नावाची चर्चा केली जाते. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होऊन जाऊ द्या. चला धन्यवाद डीजे. आपण पाहतोय आयोजन कमिटी स्वर्गीय विकास स्मृतिचषक 2026 कमिटीकडून सुद्धा हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यश पाहणार कर्णधार असावा तर कसा असावा. यश सारखा असावा. क्षेत्ररक्षणामध्ये एक झेल चांगला टिपला. एक आदरणीय सन्मानित चंदनजी वजे साहेब यांच्याकडून यशच्या हॅट्रिकसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे यश कर्णधार आहे स्वतः. क्षेत्ररक्षण पाहिलं तर एक षटकार वाचवला. एक पाहिलं तर इथं चांगला झेल टिपला गेला. आणि जेव्हा गोलंदाजाची जेव्हा भूमिका बदलते हॅट्रिक येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळतं. काय गोलंदाजी. डॉट चेंडू डॉट चेंडू डॉट चेंडू येताना पाहायला मिळतंय. हा ना खत बडा ना पद बडा, मुसीबत में खडा वही अपने टीम के लिए सबसे बडा. मेडल साठी 500 रुपये. तीन चेंडू मध्ये 7,500 रुपये कमवणारा हा गोलंदाज. ते 5,000 आहेत ना. आणि कमिटीकडून 500. रिव्ह्यू घेतला गेला या चेंडूसाठी. वाईट आहे की फेअर डिलिव्हरी. आपण पाहतो यशच्या गोलसाठी आदरणीय सन्माननीय विपुलजी नाईक यांच्याकडून रोख रक्कम 5,000चं पारितोषिक. चंदन वजे साहेब यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक आणि कमिटीकडून 500 रुपयाचं पारितोषिक. टोटल 7,500चा या हॅट्रिकसाठी पारितोषिक यश. कारण यशचा एफर्ट जर पाहिला ना तर वाखणण्याजोगे होता. ज्यावेळी झेल हा झेल जो षटकार वाचवला. कॉर्मॅक स्ट्रायकर यांच्याकडून यशच्या गोलंदाजीसाठी 500 रुपये पारितोषिक जमा झालंय. त्यांचं सुद्धा कॉर्मॅकचे सर्वा ऋषिकेश जोशी सर आपण सुद्धा मनपूर्वक आभार. म्हणजे यशचा दिवस आहे आज. यश संपादित करताना पाहायला मिळतोय. एका बाजूला विकेट तर दुसऱ्या बाजूला मनी. क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट एकाची गोलंदाजी आपल्याला स्टार बनवू शकते. विभागात आपल्या नावाची चर्चा करायला लावू शकते. हे क्रिकेट आहे. क्रिकेटनं आपल्याला काय दिलं तर असंख्य मित्रपरिवार. एकदाच नाव ज्यावेळी आपली एखादी खेळ चांगली होती ना तेच प्रेक्षक तेच खेळाडू आपल्याला डोक्यावरती घेतात. म्हणून नाव बनायला वेळ जात नाही. येस वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला. रिव्ह्यू घेतला गेला होता. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू असेल. पुन्हा एकदा बोलूया. सुमित नाईक सर आपण कुठे असेल तर यायचं आहे. आणि समालोचन कक्षासमोर कौस्तुभ सर यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा विकेटचं पतन. काय गोलंदाजी करतोय. अप्रतिम विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय. हा मीची खेळ संपुष्टामध्ये.
आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 4 विकेट आणि वाईटच्या स्वरूपात 1 धाव. काय गोलंदाजी यश. आज यशच्या नावाची चर्चा होणार उद्याच्या पेपरच्या हेडलाईन मध्ये. नक्कीच या नावाची चर्चा केली जाईल. उद्याच्या न्यूजला सुद्धा हेडलाईन येईल गोलंदाज यश. 4 विकेट, 5 चेंडूमध्ये 4 विकेट, वाईटच्या स्वरूपात 1 धाव, 1 डॉट चेंडू. आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल. नक्कीच एकदा यशसाठी 2 शब्द नक्की ज्यामध्ये बोला ना, वाहा वाहा रे वार करी, धन्य धन्य ती क्रिकेटची पंढरी. आणि त्या क्रिकेटच्या पंढरीमध्ये यश नावाचा तो वारकरी काय गोलंदाजी साजरी करी. अप्रतिम. ज्यामध्ये बोला ना भय ना भीती, ना भय ना भीती, आपले दैवत राजे शिवछत्रपती, छत्रपतींचा छावा. अप्रतिम अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय यश भावा. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. काय घडणार, काय बिघडणार मध्ये शेवटचा चेंडू शेष असेल या षटकामधील. धावसंख्या होते 27 धावा. शेवटचा चेंडू शेष असेल षटकामधील. मारण्याचा प्रयत्न चांगला होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकच धाव घेतली तर दुसऱ्याचा प्रयत्न करावा लागेल कारण शेवटचा चेंडू आहे. 1 धाव नक्की यशस्वीता पूर्ण. धावसंख्येने वाढ. धावसंख्येत 28 धावा आणि विजयासाठी लक्ष असेल 29 धावा. कोरुड या संघाला करायच्यात 29 धावा. या पुढे होणारा सामना विनर्स आणि विनर्सचा असेल. त्यामुळे जे आधीचा विजेता झालेला संघ आपण इतरच कुठे जाऊ नका. यश काय गोलंदाजी पाहायला मिळाली. चला तोपर्यंत ऐकूया याच्या गोलसाठी डीजे मार्फत छोटस सुरेश संगीत डीजे. धन्यवाद. ज्या कोणाची ऍक्टिव्हिटी चावी हरवली होती ती चावी सापडले आणि ती विनामूल्य भेटेल. कोणत्या प्रकारचा खर्च करावा लागणार नाही. ज्या कोणाची चावी हरवली होती ऍक्टिव्हिटी चावी मिळाली आहे. कोणाची चावी हरवली असेल तर विनामूल्य मिळून द्यायची. 10 मिनिटांमध्ये चावी नेली नाही तर 500 रुपये लागतील. भाडं लागेल ना. चला वाळूंची टीम जास्त वेळ घेऊ नका. विनंती असेल अजून आपल्याला खूप सारे मॅच खेळवायचे आहेत. तुम्ही वेळेचं थोडं बंधन बाळा करी. आपले पंच तिन्ही पंच कांदिवलीला जाणार आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत ट्रेनचा थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून तुम्हाला विनंती केली जाते आपण थोडंसं सहकार्य करायचं आहे. खूप जणांना खूप खूप लांब जायचं आहे त्यामुळे तुम्ही खूप खूप घाई करा. ज्यांची चावी होती त्यांना सुपूर्द केली. धन्यवाद. चला कोरोडी संघ सलामीची जोडी मार्गस्थ करा. आपल्याकडे वेळेचं थोडं बंधन असेल. कोरोडी संघ 24 चेंडूमध्ये तुम्हाला करायचे असतील 28 धावा. 29 धाव 28 धावा केल्या. 29 धावांचं लक्ष असेल. यश पुन्हा एकदा कॅमेरामॅन फोकस करो. आपण मुख्य फ्रेम मध्ये पाहूया यशला ज्याने अप्रतिम अशी गोलंदाजी केली. 4 विकेट
2 आणि 3 धावा खर्ची केल्या आणि आजचा हॅट्रिक मॅन रोख रक्कम 7,500 8,000 माफ करा रोख रक्कम 8,000 कमवणारा तोच तो गोलंदाज आता पुन्हा एकदा फलंदासाठी जातोय. विनंती असेल युट्यूब मास्टर जरा कॅमेरा फ्रेम मध्ये घ्यायचा आहे. यश ज्याच्या नावामध्ये यश आहे त्यानं गोलंदाजीमध्ये यश संपादित केलं. आता फलंदाजीमध्ये सुद्धा यश काय कामगिरी करणार याच्याकडे नजर ओढल्यात जातील. चला जास्त वेळ घेऊ नका. वाळूंची टीम विनंती असेल. सलामीसाठी पाहिलं तर ऋषभ नॉन कडून तोच ज्याच्या नावाची चर्चा राहिली. नाम तो सुनाही होगा ज्यानं आल्याला दाखवून दिलं की आपलं नाणं कसं वाचतं तर खणखणीत. मुझमे है दम मैं हूं बाजीराव सिंगम. गोलंदाजीचा सिंगम ठरताना पाहायला मिळाला. यस सर करूया सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैयक्तिक पहिलं षटक पार्थने सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. पार्थ आता पुन्हा एकदा बिग फॅक्टरची भूमिका तो सुद्धा बजावतोय. सलामीचा गोलंदाज सलामीचा फलंदाज म्हणून ज्याच्या नावाची वर्णी लागतो तोच पुन्हा एकदा पार्थ येताना पाहायला मिळतोय गोलंदाज रडारवरती. 7-8 पावलांचा रन राईट मोर द विकेटचा मारा करताना पाहायला मिळेल. त्याला सामना करेल ऋषभ. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न हळूवारपणे घेऊन काढला. 1 धाव नक्की अर्जित केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न करणार का. चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला. जोखीम घेतली होती. 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. थोडीशी जोखीम घेतली होती. 2 धावा येताना यशस्वी पूर्ण होताना पाहायला मिळतं. 29 धावांचा पाठलाग करावा लागेल. वाळूंच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना 24 चेंडूमध्ये केलं 28 धावा. कोरुंडी या संघासमोर ठेवले लक्ष 29 धावा. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाही. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते. 24 चेंडू तुम्हाला 29 धावा करायच्या होत्या. आता मात्र 2 धावा आल्या. आता समीकरण थोडंसं चेंज होताना पाहायला मिळेल. अजून पण तुम्हाला 27 धावा 22 चेंडू 27 धावेची गरज असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. पार चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अकोट डब्याचा चेंडू होता. चांगला चेंडू सन्मान दिला गेला. 1 धाव नक्की अर्जित केली गेली. समीकरण पाहिलं तर 3 चेंडू 3 धावा. आता पुन्हा एकदा यश नक्कीच हॅट्रिक मॅच आजच्या दिवसातील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ज्या विकेटचं यशला मात्र कोणते खातं खोलता आलं नाही. आल्या पावली माघारी परतावं लागलं. गोल्डन डकचा शिकार होताना पाहायला मिळाला. ज्याच्याकडे नजरा वळवल्या गेला हॅट्रिक मॅन होता. कदाचित इच्छा अपेक्षा होती फलंदाजीच्या जोरावरती सुद्धा अप्रतिमाशी फलंदाजी करेल. परंतु नक्की पार्थ चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. पार्थ गोलंदाजी फलंदाजी बेग फॅक्टरची भूमिका बजावताना पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी. यशची विकेट जर येताना पाहायला मिळेल. यश चांगला ताकदवार फलंदाज परंतु फलंदाजी जे स्वप्न होतं ते मात्र इथं पूर्ण करताना इथे मात्र डायरेक्ट हिट करताना पाहायला मिळतं. यश पंचांचं बोट आकाशाकडे. यशची रक्षणाचं कौतुक करावं लागेल आणि सेलिब्रेशन व्हा. एकदा मुख्य स्क्रीनवरती युट्यूब मास्टर विनंती असेल एकदा ते सेलिब्रेशन दाखवा. तोपर्यंत काय डीजे मार्फत एक सुनील संगीत डीजे. युट्यूब मास्टर थोडं यष्टीरक्षकाची भूमिका दाखवा. चांगली यष्टीरक्षक निलेश पाटील यांच्याकडून मंदार पाटील यांच्याकडून $71 त्यांचे बंधू आहेत. यष्टीरक्षण अप्रतिम करताना पाहायला मिळत आहेत. मंदार पाटील यांना मात्र नक्कीच $71. ओके नक्कीच रिव्ह्यू घेतला गेलाय रनआउट साठी.
येस यष्टीरक्षक भूमिका इथं मात्र लयाला येताना पाहायला मिळते. विकेटचं पतन. येस चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. पहा मंदार पाटील ज्या पद्धतीने एका बाजूला आधी पाहिलं यश नावाची चर्चा केली जात होती, परंतु आता यष्टीरक्षकाची भूमिका बजावताना मंदार पाटील हे सुद्धा मुख्य फ्रेम मध्ये पहा. लाईन मारायची नाही, हात लागले की बॉल लागलाय. येस ओके दादा धन्यवाद. सर तो डायरेक्ट हिट मारलाय. तरी पण 2 मिनिटं थोडासा विलंब लागेल. स्टंपिंग आउट एसटीची होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा कुटप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय आणि यास विकेटचा बदल येताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आल्या पावली माघारी परतावं लागतं. हा गोलंदाज देखील तितकाच प्रभावी ठरताना पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच आमच्यावर माहिती पोहोचवली जाते. गोलंदाजी करणारे बंधू देखील आयुष म्हात्रे यांचे बंधू आहेत आणि ज्याने जेल घेतला ते सुद्धा आयुष म्हात्रेचेच बंधू आहेत. म्हणजे इथे नक्कीच आयुष म्हात्रेप्रमाणे चांगली कामगिरी हे दोन्ही बंधू सुद्धा आपल्या गावाच्या नावासाठी करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. चला वय मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळेल. यष्टीरक्षक पहा अप्रतिमशी जो भूमिका बजावताना पाहायला मिळत आहेत. स्लोवर वन चेंडू होता. इथे मात्र नक्की नजाकत बरी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कारण एवढी चेंडू प्रेशर 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 आणि प्रेशर क्रिएट करताना पाहायला मिळेल. पुन्हा कुटप्प्यात चेंडू भिरकावून दिला. एक धाव नक्की घेतली जाईल का, तर एका धावती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या देखील वाढ होतीये. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते केवळ 4. तर 14 चेंडू 25 ची गरज. एखादा मोठा फलंदाज ताकदवारा फलंदाज जो मोठे फटके खेळू शकतो अशा फलंदाजाच्या खेळीची गरज असेल का कोरोडिया संघासाठी? ते डेफिनेटली. बरं तो गोलंदाजी पहा. वाळुंज संघासाठी मात्र नक्की चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगली खेळी करताना पाहायला मिळेल. एक धाव घेतला जातोय. धाव आणि दुहेरी धाव सुद्धा अर्जित केल्या. ते धाव पडल्यावरती धावसंख्येत 2 ने वाढ होतीये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 6 धावा.
शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये दुसरं षटक प्रगतीवरती मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये केवळ आल्या 3 धावा आणि या षटकामध्ये जर आतापर्यंत आल्यात 3 धावा. धावसंख्येत 6 धावा मीच चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, 1 धाव नक्की अर्जित केली होती. धावपटलावरती धावसंख्येत पुन्हा 1 ने वाढ. धावसंख्या होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा. आता विजयासाठी लक्ष असेल 12 चेंडू 22 धावेची गरज. 12 चेंडू 22 धावा. हे सलामीचे 2 गोलंदाज अप्रतिम अशी कामगिरी करताना पाहायला मिळत. तर कुठे जाऊ नका, आपले डीजे मास्टर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. ऐकूया डीजे मास्टर सोबत एक सुरील असं संगीत डीजे. पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला हिरडा. चला धन्यवाद डीजे. आता नौका गोलंदाज मार्ग शोधताना पाहिलं. गोलंदाजी मार्गवरती साई, ओम साई, श्री साई, साई साई. एकदा गोलंदाजी मार्ग येताना पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी करावी लागेल. आता मात्र जर चांगला चेंडू होता, हळूवारपणे घेऊन काढलाय. मुख्य स्क्रीनला मात्र स्पर्श होताना पाहायला मिळाला. 1 धाव नक्की अर्जित केली जाईल. डिक्लेअर 2 मध्ये चेंडू होतो. एकेरी धावेसाठी धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्येत 8 धावा. आता ना चाही एक्का ना चाही दुक्का, चाही तो चौकावर छक्का. मोठे फटक्यांमध्ये परिवर्तन करावं लागेल, परिवर्तन करावं लागेल चेंडूला. तर कुठेतरी मात्र नक्कीच हा कोरुटी संघ मात्र नक्कीच विजयाची संपादित करताना पाहायला मिळेल. अन्यथा वाळुंज संघ इथे मात्र नक्कीच प्रभावी कामगिरी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा साई सज्ज होताना पाहायला मिळतंय. टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला. नो मार्क मध्ये चेंडू ट्रॅव्हल आहे. डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला गेलाय. धावसंख्येत 2 ने वाढ होतीये. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 10 धावा. अजून 9 चेंडू. नऊ चेंडू 19 धावेची गरज. एक नो बॉल दिलाय सर. आताचा नो बॉल आहे. येस, ओव्हर स्टेपचा नो बॉल दिलाय. फ्रीटची नामी संधी असेल. टोटल 3 धावा येताना पाहायला मिळाल्या या चेंडूवरती. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्येत 11 धावा. फ्रीटची संधी असेल. डॉट चेंडू येताना पाहायला मिळतंय. स्ट्राईक वाटतं करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो होताना पाहायला मिळतोय आणि थ्रो बाईकच्या स्वरूपात 1 धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 12 धावा. 2 चेंडूचा खेळाला संपुष्टामध्ये शेवटचे 4 चेंडू शेष असलेल्या षटकामधील आता मोठे फटके खेळणार की मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जाईल का. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय साई. मारण्याचा प्रयत्न चांगला होता. नो मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते इनटू द ग्राउंड, इनटू द गॅप. एक थोडा मिसफील्ड होताना पाहायला मिळतं. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा सुद्धा पूर्ण. धावसंख्येत 2 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 14 धावा. अजून 15 धावेची गरज असेल. 9 चेंडू 15 धावेची गरज. एक जमेची बाजू नो बॉल आला, त्याच्यामध्ये 3 धावा आल्या. इथे मात्र थोडंसं समीकरण चेंज होताना पाहायला मिळालं. टप्प्याचा चेंडू पुन्हा हळुवारपणे प्लेसमेंट केली जाते. धावचीची संधी असेल का. पंचांकडे नजर वळू जातील. पंच काय डिसिजन देतील पाहणं गरजेचं असेल. आणि 1 धाव नक्की अर्जित केली गेली. धावपटलावरती धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते समीकरण चेंज होताना पाहायला मिळतंय. धावसंख्या होतीये 15 धावा. अजून 14 धावेची गरज असेल. 8 चेंडू 14 धावेची गरज.
टप्प्याचा चेंडू होता, कदाचित या चेंडूला ताकद परा स्ट्रोक खेळणं गरजेचं होतं, परंतु फटका फसला, हातामध्ये जाऊन बसला आणि इथे फलंदाजाचा खेळ संपला. विकेटचं पतन. ऐकूया डीजे मार्फत एक सुरीत संगीत डीजे. लोकांच्या नजरा फरतील तुझ्या बशी चला गपारू सत्तेस येऊ नकरा चल जाऊ बाजारी बेसावच्या बाजारी लोकांच्या नजरा फरतील तुझ्या बशी चला गपारू सत्तेस येऊ नकरा चल जाऊ बाजारी. शेवटचा चेंडू शेषाच्या षटकामध्ये सात चेंडू 14 धावेची गरज. मारला कमबॅक करताना पाहायला मिळेल. दुसरा काही गोलंदाज कोणत्या प्रकारचे मोठे मोठे गोल करत नाही. त्याला त्यांची गरज आहे. लोकांच्या नजरा भरतील तुझ्या बशी चला गपारू सत्तेस येऊ नकरा. येस सर. रिव्ह्यू लॉस्ट वाईट. पंचांचा निर्णय व्हाईटचा नक्कीच इथं ग्राह्य धरला जाईल. व्हाईटच्या स्वरूपात एकदा विधाना पाहायला मिळते आणि वाळून संघ आपण नक्कीच रिव्ह्यू लॉस्ट केलाय, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. पुढे त्या गोलंदाज सज्ज होताना पाहिजे तर साही. शेवटचा चेंडू शेषाच्या षटकामधील पुन्हा एकदा 16 धावसंख्या होते 16. 13 धावेची गरज असेल. 7 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा साई टू साई समीकरण त्यांना पाहायला मिळत आहे. या मोठा फटका खेळणार का? कारण की हा निर्णायक असेल. जसं एखाद्या मूवी नंतर इंटरवल येतो ना, तसं हा चेंडू इंटरवल असेल. तो हो चांगला चेंडू होता, अप्रतिम. 3 षटकांचा खेळाला संपुष्टामध्ये 3 षटकाकडे धावसंख्या होते 16 धावा. आता विजयासाठी लक्षात असेल 6 चेंडू 13 धावेची गरज. कुठे जाऊ नका. ऐकूया छोटस सुमधुर असं संगीत डीजे. काही दिवसाचा हट माझा पूर्वा तुमच्या सोनीला कोकण दाखवा. काही दिवसाचा हट माझा पूर्वा तुमच्या सोनीला कोकण दाखवा. सहा चेंडू 13 धावेची गरज. पुन्हा एकदा काय करणार, काय बिघडणार मैदानामध्ये. पहिला चेंडू वाईट +1 म्हणजे नशिबाची साथ मिळते. नक्की सध्या ते पाहिलं तर कोरोडी संघाच्या बाजूने नशिबाची साथ मिळताना पाहायला मिळाली. रिव्ह्यू लॉस्ट टाइम आपला नक्कीच आपण रिव्ह्यू घेऊ शकत नाही, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. वाळून संघ धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 18 धावा. आता विजयासाठी 6 चेंडू 11 धावेची गरज. दोन्ही टीमचा रिव्ह्यू गेलाय, दोन्ही टीमने आपला रिव्ह्यू लॉस्ट केलाय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, फटका बदला, जेल होणार का पाहणं गरजेचं असेल. आणि जेल केला धरतीला दाण आणि जमेची बाजू काय असेल तर धावा येत आहेत. इथे काय घडतंय मैदानामध्ये.
एकच धाव, एक धाव. धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या 19. आता 5 चेंडू 10 धावेची गरज, 5 चेंडू 10 धावेची गरज. पुन्हा एकदा काय घडतंय मैदानामध्ये, हा सामना मात्र नक्कीच कधी झुकला जातोय कोरोडी संघाच्या बाजूने, कधी झुकला जातोय वाळूच्या संघाच्या बाजूने. कधी 100 धावा येत आहेत, 100 धावांवरती थोडंसं समीकरण बदललं जातंय, पण तू क्रिकेट आहे मित्रांनो, शेवटच्या चेंडूपर्यंत सांगता येणार नाही. 5 चेंडू 10 ची गरज. पण एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता पार त्यांचा. हो, डायरेक्ट हिट काम फिट, डायरेक्ट हिट काम फिट. परंतु विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. जमीनची बाजू काय असेल, डॉट चेंडू, कारण जेवढे डॉट चेंडू येणार ना तेवढं प्रेशर क्रिएट होणार. तर ऐकूया डीजे मार्फत एक सुनील संगीत डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. वळूया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा काम. काय घडतंय, पुन्हा एकदा डॉट चेंडू, डॉट चेंडू चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज पार्थ, 3 चेंडू 10 धावेची गरज. पार्थ यांच्या प्रत्येक डॉट चेंडूसाठी पार्थचे वडील हेमंत पाटील यांच्याकडून प्रत्येक डॉट बॉलसाठी $11. पहा आपले पिताश्री USA मधून मात्र आपल्या मुलाची ओव्हर पाहत आहेत आणि त्याच्यावरती नक्कीच विश्वास दाखवला जातोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू, पुन्हा एकदा डॉट चेंडू, नाही डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. आता समीकरण पाहायला मिळेल. धावसंख्या होते 2 चेंडू 10 धावेची गरज. 1 चौकार 1 षटकार, 2 चेंडू. पुन्हा एकदा डॉट चेंडू. काय गोलंदाजी करताना पाहिलं होतं पार्थ. नक्कीच आपले पिताश्री USA मधून मॅच बघताना सुद्धा नक्कीच सार्थ अभिमान वाटेल अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पार्थ आता केवळ पूर्तता बाकी असेल, मोठा विजयश्री प्रस्थापित करताना पाहायला मिळेल का वाळून संघ. परंतु मॅच आहे मित्रांनो, शेवटच्या क्षणापर्यंत आपण थांबून राहणं गरजेचं असतं, कारण क्रिकेट आहे. पुन्हा एकदा मोठा फटका सजवला, उंची कमी, उंची जास्त लांबी कमी आणि विकेट. पार्थ यांच्या या गोलसाठी त्यांचे वडील $286. पार्थ यांच्या गोलसाठी आपले पिताश्री USA वरून त्यांनी मात्र $286 नक्कीच हे पारितोषिक लावलं त्यांना मिळत आहे.